अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या अवघ्या काही तासातच छडा लावत अमरावती शहर गुन्हे शाखेने 5 मुख्य आरोपींना अटक केली आहे. संयोजक विकास जोशी आणि त्यांचा मित्र ऋतिक पंडित यांची 19 जुलैच्या रात्री जुन्या वैमनस्यातून चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी वलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे आणि पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी भातकुली बसस्थानकावरून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांच्या ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विक्की उर्फ गोलू उगले, मिलन तायडे, अजय नागदिवे, अनिकेत मेश्राम आणि सुनील सुरजुसे यांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास वलगाव पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने केली आहे. एफआयआरप्रमाणे 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आहे आणि एफआयआरमध्ये जे आरोपी दिलेले आहेत ते आपण सगळे डिटेन केलेले आहेत. क्षुल्लक कारणामधून हा प्रकार झालेला आहे. त्यांची काहीतरी आधी कुठेतरी चोरी केली होती आणि ते चोरीवरून त्यांचे आपसात वाद झाले होते आणि ते मिटवण्यासाठी म्हणून हे भेटायचं असं त्यांनी ठरवलेलं होतं आणि त्याच्यात ते बोलत असताना त्यांची वादावादी झाली आणि त्यामधून हा प्रकार झालेला आहे. बरोबर, सगळे आरोपी आपण डिटेन केलेले आहेत. आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहोत. गुन्हे दाखल करून आपण आरोपीला अटक पण करत आहोत आणि आता त्यांच्या इंटरनल डिस्प्यूटमधून झालेला हा प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये जे इन्व्हॉल्व आहेत त्या सगळ्यांना आपण अटक केलेली आहे. त्याच्याबद्दल कायदेशीर कारवाई पण केलेली आहे. 2 मुलांमध्ये असलेल्या वादामधून हा प्रकार झालेला आहे आणि त्यामध्ये ज्या आरोपींची नावं त्यांनी दिलेली आहेत त्या सगळ्या आरोपींना आपण अटक केलेली आहे. परिस्थिती ही जी आहे ती एकदम शांत आहे. कुठल्याही प्रकारचं वातावरण तिथे तणावाचं किंवा असा प्रकार नाही. नागरिकांना मी हेच आवाहन करेल की ज्यावेळेस अशा घटना घडत असतात त्यावेळेस त्यांनी पुढे ॲडव्हान्समध्ये जर पोलिसांना माहिती दिली, समजा त्यांच्यामध्ये काही इंटरनल वातावरणावर अशा काही घटना घडत असतील तर ती माहिती जर त्यांनी ॲडव्हान्समध्ये आम्हाला दिली तर आम्हाला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स त्या ठिकाणी घेता येतील. सर्व आरोपी सगळे मेजर आहेत.